जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे तसतसा प्रचारालाही वेग येत आहे। दिग्गज नेते देखील आपापल्या उमेदवारासाठी मेहनत घेत आहे। यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्व नागपूरचे महायुतीचे उमेदवार कृष्णा खोपडे यांचा प्रचार केला, तर नागरिकांचाही कृष्णा खोपडे यांना चांगला प्रतिसाद मिळाला। पूर्व नागपूरचे विद्यमान आमदार कृष्णा खोपडे यांना पक्षाने चौथ्यांदा तिकीट दिले आहे। या मतदारसंघातून कृष्णा खोपडे सलग 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले, तर निवडणुकीच्या अनुषंगाने ते जोमाने प्रचार करतायत। यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील कृष्णा खोपडे यांचा प्रचार केला, तर या प्रचाराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। आणि म्हणून आज जी कामं जेवढी झाली, ये तो ट्रेलर है, असली फिल्म शुरू होणार। तुम्ही पुन्हा निवडून द्या, मग पूर्व नागपूरच्या विकासाच्या बुलेट ट्रेनला एक भारत सरकारचा इंजिन आहे, मी आहो त्याचा ड्रायव्हर, आणि मग महाराष्ट्राचा इंजिन आहे त्याच्या देवेंद्रजी आहे। आणि पूर्व नागपूरच्या विकासाची बुलेट ट्रेन आज आहे त्यापेक्षा दुपटीच्या स्पीडने धावल्याशिवाय राहणार नाही। जात धर्म भाषा याचा विचार न करता तुम्ही सगळे कृष्णा भाऊच्या मागे उभे राहा, आणि ही विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे। तर आपण केलेल्या विकास कामांमुळे जनता आपल्याला पुन्हा एकदा भरघोस मतांनी निवडून देईल असा विश्वास कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केला। एवढे पूल आणि रस्ते कृष्णा भाऊंनी बांधले, या शिक्षणाची सोय केली, 300 लोकांसाठी मोठं हॉस्पिटल या ठिकाणी बांधलं, शिक्षणाची सोय झाली, सिम्बॉसिस झालं, नर्सिंग होम आलं, आपल्याकडे 49 इंजिनिअरिंग कॉलेज आले, IIM आलं, IIIT आलं, लॉ स्कूल आलं, इंटरनॅशनल एअरपोर्टचं काम सुरू झालं, अजनी स्टेशनचं काम सुरू झालं, मेन स्टेशनचं काम सुरू झालं, आणि कृष्णा भाऊंनी इतवारी स्टेशनचं काम तर पूर्ण केलंच, पण त्याचं नाव कृष्णा भाऊंच्या आग्रहामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस दिलं।